राजकीय बातमीकडे। कोकणातील निकालावरून मातोश्रीवर खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नाराज माजी आमदार राजन साळवींनी आपल्या पराभवाचं खापर विनायक राऊतांवर फोडले। यावेळी साळवींनी उद्धव ठाकरेंकडे तक्रारीचा पाढा वाचला, तर उद्धव ठाकरेंनी राजन साळवींना सुनावल्याची माहिती सूत्रांनी दिली। मात्र या बैठकीला विनायक राऊत मात्र गैरहजर होते। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत फोनवरून जोडले गेलेले आहेत। गिरीश, साळवींच्या नाराजीला माजी खासदार विनायक राऊत जबाबदार आहेत असं बोललं जातंय आणि साळवी भाजपमध्ये देखील जाणार अशी देखील चर्चा होती। एकूण काय घडामोडी? नक्कीच राजन साळवी हे काही दिवसातच भाजपमध्ये जातील अशा चर्चा आहेत। त्याआधी त्यांना मातोश्रीवर बोलवण्यात आलं होतं आणि आज राजन साळवी आहेत आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंच्या उपस्थित बैठक पार पडली। या बैठकीत कोकणातील निकालावरून आहेत त्या खडाजंगी पाहायला मिळाली। राजन साळवी यांनी त्यांच्या पराभवाचं खापर कोकणातील पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत आणि विनायक राऊत आहेत यांच्यावर फोडलं आहे। तर दुसरीकडे त्यांच्या या सगळ्या गोष्टीला डिफेंड करताना विनायक राऊत यांच्याकडून त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली होती। यामध्ये वरिष्ठ नेत्यांनी आज राजन साळवी यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या सभा नाकारल्या होत्या, त्यांनी त्या घेण्यास नकार दिला होता। त्यामुळे जर तुम्हाला जिंकायचं असतं तर तुम्ही या सभा नाकारल्या नसत्या, अशा पद्धतीचा सवाल देखील यावेळी उपस्थित करण्यात आला। तसंच उद्धव ठाकरेंनी राजन साळवी यांना खडे बोल सुनावले असल्याची देखील माहिती मिळते आणि विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाही का असा देखील उलट प्रश्न विचारला आणि या सगळ्या प्रश्नाला देखील राजन साळवी यांनी उत्तर देताना विनायक राऊतांना मी 21,000चं लीड नक्कीच गिरीश, आणि आता साळवी पुढची राजकीय भूमिका काय घेतात ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। दरम्यान या मातोश्रीवरच्या बैठकीनंतर ठाकरे गटाचे माजी आमदार साळवींनी काय प्रतिक्रिया दिली माध्यमांसमोर ती आपण पाहूया। 2024चा झालेला पराभवाबाबतीमध्ये ज्या भावना होत्या त्या भावना मला स्वतःला समजल्या, लोकांनी मला सांगितल्या आणि त्या पराभवाला कारणीभूत ज्या घटनाक्रम आहेत त्याबद्दल नक्कीच मी नाराज होतो, नाराज आहे आणि त्या नाराज झालेल्या भावना